मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र नित्य आणि क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री महाराजांच्या चरित्रातले यापूर्वीचे अत्यंत सुंदर, अत्यंत श्रवणीय असे असणारे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट आपण ओपन करा, म्हणजे पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग आपल्याला क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती लिंक देखील आपण ओपन करून प्लेलिस्ट ओपन करू शकता। चला तर मग श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग श्रवण करूयात। गोंदवल्याच्या श्री रामरायानं एकंदर 3 वेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकरता अश्रू गाळले। सन 1897 साली श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकाएकी नैमिषारण्यात जाण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळेला प्रथम रामरायाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। इसवी सन 1909 साली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्लेग झाला, त्यावेळी दुसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यात अश्रुधारा आल्या आणि इसवी सन 1913 साली 20 डिसेंबर रोजी श्री महाराजांनी देह ठेवण्याच्या 4 दिवस अगोदर श्री ब्रह्मचैतन्य महाराज रामरायाचं भजन करीत असताना पुन्हा तिसऱ्यांदा रामानं डोळ्यामधून अश्रुधारा काढल्या। सन 1909 साली गोंदवल्याच्या आसपासच्या गावामध्ये प्लेगने नुसता धुमाकूळ मांडला होता। खुद्द गोंदवल्यात प्लेगची लागण अजून झाली नव्हती, पण एके दिवशी संध्याकाळी श्री महाराजांना सपाटून ताप भरला। रात्रीच्या रात्री त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजू लागला। त्यावेळी मंदिरात सप्ताह सुरू होता। श्री महाराज गळ्याभोवती गळपट्टा गुंडाळून आणि दुलई पांघरून खोलीमध्ये पलंगावर पडलेले असत। लोकांचं जाणं येणं, खाणं पिणं, गप्पा गोष्टी चालूच होत्या। श्री महाराजांना प्लेग झाला आहे ही बातमी दहिवडीच्या मामलेदाराला कळली, म्हणून तो भेटण्याकरता निघाला। मामलेदार येणार आहे हे समजल्यावर श्री महाराजांनी बैठक घालायला सांगितलं। थोड्या वेळानं मामलेदार साहेब आले, बसले। श्री महाराज खोलीतून बाहेर आले आणि त्यांच्या शेजारी बसले। हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार म्हणाला, महाराज मी आपल्याला एक विचारू का? ते म्हणाले, वा रावसाहेब, आपण काहीही विचारू शकता। तो बोलला, मी असं ऐकलं की आपल्याला प्लेग झाला आहे। तसं असेल तर गावातल्या लोकांनी गाव सोडून रानात जाणं जरूर आहे, तसा हुकूम मी देईन। श्री महाराजांनी फरगुल घातला होता, त्याची बाही वर करत ते म्हणाले, बघा काय शिंचे लोक वात्रट आहेत, काय वाटेल ती बातमी उठवितात। आपला हात मामलेदारासमोर नेऊन ते पुढे म्हणाले, रावसाहेब आपणच बघा, मला ताप तरी आहे का? त्यानं त्यांचा हात आपल्या हातात घेऊन पाहिलं तर महाराजांचं अंग अगदी थंडगार होतं। दोन्ही बाजूंना गाठी येऊन इतका सुजलेला गळा त्यावेळी अगदी पूर्णपणानं नेहमीसारखा होता। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्लेग झालेला नाही
अशी मामलेदाराची खात्री झाल्यावर खाणं पिणं होऊन मामलेदार निघून गेले. ते गेल्यावर श्री महाराज खोलीत गेले. त्यांनी फरगुल उतरून ठेवला आणि पाहता पाहता पुन्हा त्यांचा गळा पूर्ववत सुजला. शरीर तापानं फणफणलं. गळ्याला गळपट्टा बांधून आणि दुलई पांघरून ते पहिल्यासारखे कणायला लागले. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी 12 वाजता रामाच्या समोर 4 माणसं पहारा म्हणजे सप्ताहाचं भजन करीत होती. सर्वजण पाळीपाळीनं रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम म्हणत उभे होते. त्यापैकी गणपतराव दामले रामाच्या समोर असलेल्या लाकडाच्या कठड्यावर आपलं कोपर ठेवून रेलून उभे होते. हळूहळू झांज वाजवणं चालू होतं. इतक्यात गणपतरावांचं लक्ष अगदी सहज रामरायाच्या तोंडाकडे गेलं. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण श्री रामरायाच्या डोळ्यातून स्पष्टपणे अश्रुपात होत होता. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट आधी घातली पाहिजे म्हणून त्यांनी हातातली झांज खाली ठेवली. खोलीचं दार अर्ध लोटलेलं होतं. आतून गरम हवा बाहेर येत होती आणि श्री महाराजांच्या कण्हण्याचा आवाज येत होता. गणपतरावांनी दारावर टकटक केलं तेव्हा कोण आहे असं श्री महाराजांनी विचारलं. गणपतराव आत गेले आणि म्हणाले, महाराज, रामाच्या डोळ्यातून पाणी येत आहे. हे ऐकून श्री महाराज असं म्हणाले आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम करून लगेच उठून बाहेर आले. त्यांनी आपली सोवळ्याची लंगोटी मागून घेतली आणि ती नेसून ते चौरंगावर चढून रामरायासमोर उभे राहिले. हातातल्या रुमालानं श्रीरामाचे गाल अत्यंत प्रेमानं आणि कोमलपणानं पुशीत ते रामाला म्हणाले, रामा, मला ताप आला म्हणून तुला इतकं का वाईट वाटतं? मला बरं वाटेल. रामाशी हे शब्द हलक्या आवाजात बोलून नंतर ते सर्वांना ऐकू जाईल असं मोठ्यानं म्हणाले. गोपाळरावांनी म्हणजे पूजा करणाऱ्यांनी काय रंग लावला आहे, सगळा रंग ओघळून आला आहे. तरी रामाचं अश्रू पुसणं श्री महाराजांचं चालूच होतं. श्री महाराज खोलीतून बाहेर येताच बरीच मंडळी रामरायाला पाहण्याकरता जमा झाली. त्यामध्ये भाऊसाहेब केतकर होते. त्यांच्याकडे पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले, भाऊसाहेब, तुम्ही इंजिनियर आहात, नीट बघा कुठे पाणी बिणी नाही ना, नाहीतर तेच पाणी इथून बाहेर पडायचं. भाऊसाहेब अर्थात गप्प उभे होते. जवळजवळ 25 मिनिटं रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात होत होता. त्याचा डोळा पुसला की लगेच त्यातून पाण्याचा एक मोठा थेंब बाहेर येईल असं दोन्ही डोळ्यातून पाणी आलं. पाणी थांबल्यानंतर रामाचे कपडे बदलले. श्री महाराज खोलीत परत जाण्यास निघाले तेव्हा इतकंच बोलले, ही गोष्ट कुणाला बाहेर कळवू नका. उद्या रामाचा दुधाचा अभिषेक करावा. असली बातमी पसरल्या वाचून राहत नाही. त्यानंतर येणाऱ्या केसरी वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली होती. रामरायाची ही मूर्ती आज देखील तिथंच उभी आहे. आम्ही सर्वांनी ती मूर्ती पुष्कळ वेळेला पाहिली आहे, परंतु आमचे प्रेमचक्षु उघडलेले नसल्यामुळे आम्हाला त्या रामामध्ये खरा राम कधी जाणवत नाही, कधी दिसला नाही. आम्हाला त्या मूर्तीतला खरा राम पाहण्यासाठी आमच्या अंतःकरणाचे प्रेमचक्षु उघडले गेले पाहिजेत. त्याला रामाचा सुद्धा इलाज नाही. श्री महाराज एकदा भजन करीत होते. बरीच मंडळी जमून भजन अगदी रंगात आलं. श्री महाराज नाचत नाचत येऊन मारुतीच्या जवळ थांबले. रघुपती रघुपती स्वरूप सुंदर, जय सीताराम जय सीताराम असं भजन सांगत ते रामाकडे टक लावून बघत होते. इतक्यात रामाच्या हातातला बाण उडाला आणि त्यांच्या समोर येऊन पडला. त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले, 4 दिवस स्वारींच्या हातात बाण देऊ नका. रामाच्या अंतःकरणात कोणती गोष्ट आहे हे महाराजांना कळायचं आणि महाराजांच्या अंतःकरणात कोणती गोष्ट आहे हे रामरायाला कळायचं. महाराजांचं अंतःकरण आणि श्री रामरायाचं अंतःकरण कसं एक जीव झालं होतं. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नामानुसंधान एवढं तीव्र होतं की महाराजांचं आणि परमेश्वराचं अंतःकरण एक रूप झालं होतं. आपल्याला देखील परमेश्वराचे हे साक्षात्कार आपल्या या जीवनात अनुभवता येऊ शकतात. आपल्या सगुण पूजनात अनुभवता येऊ शकतात. फक्त आपल्याला सगुण पूजनाचं
तादात्म्य नामानुसंधानातून, नामस्मरणातून साधता यायला पाहिजे. नामस्मरणाने आपलं चित्त शुद्ध झालं की भगवंताचं आणि आपलं तादात्म्य झालंच म्हणून समजा. जडाचं आणि चैतन्याचं तादात्म्य झालंच म्हणून समजा. आणि आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज तर साक्षात ब्रह्मचैतन्य होते. त्यांनी आपल्याला जडातलं चैतन्य जागृत करण्याची विद्या नामस्मरण, नामसाधना दिली आहे. ती नामसाधना आपण प्राणपणानं जपली पाहिजे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपल्या अंतःकरणाला खूप मोठा बोध देणारा आहे. श्री महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये तुमचं नाव आणि तुमच्या गावाच्या नावासहित जरूर कळवा. आजचा हा प्रसंग श्री महाराजांच्या पायावरते, रामरायाच्या पायावरते वाहूयात. उद्या पुन्हा बरोबर दुपारी 11 वाजता श्री महाराजांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग सांगण्याकरता उपस्थित होऊयात. सर्वांना विनंती आहे की या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्याकरता तुम्ही अद्यापही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा. बेल बटन दाबा, ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते अगदी विनामूल्य प्राप्त होईल. आजचा भाग इथेच रामरायाच्या पायावर ते वाहूयात. तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता कांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. मला तुके रघुराया, मला तुके रघुराया. मती उपजो तुझी या गुण गाया, मती उपजो तुझी या गुण गाया. मती उपजो तुझी